चैम्बूर शाखा 155 में पहुंचे शिवसेना यूबीटी नेता आदित्य ठाकरे से मिलने उमड़ पड़ी भारी भीड़, सबने सेल्फी ली। मुंबई के चैम्बूर विधानसभा में मौजूद शाखा 155 के वर्धापन दिन और गुड़ी पड़वा के अवसर पर महान पूजा व लकी ड्रॉ कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें शिवसेना यूबीटी के नेता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे से मिलने को भारी भीड़ उमड़ पड़ी। बड़े और बच्चे सभी ने आदित्य ठाकरे के साथ सेल्फी ली। इस भीड़ के बावजूद आदित्य ठाकरे रिलैक्स नजर आए और इस कार्यक्रम को एंजॉय करते दिखे। उन्होंने इस कार्यक्रम के आयोजकों की तारीफ की। आज मला खूप अभिमान वाटतोय की आमच्या या कार्यक्रमाला, या शाखेला सन्माननीय युवा नेते आमचे आदित्यसाहेब ठाकरे यांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल खूप अभिमान वाटतोय। आणि मी खरोखरच भाग्यशाली आहे की मला आणि आम्हाला असे कार्यकर्ते आम्हाला भेटलेत। आज आमचे महिला कार्यकर्ते असू देत, पुरुष कार्यकर्ते असू देत, सर्व पदाधिकारी जीवतोड मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात आणि केला सुद्धा, त्याचा मला खूप गर्व वाटतोय। मी खरोखरच त्यांचे आभार मानेन। आज आतापर्यंत आज किती वाजले आपण बघतोय, 12 वाजण्याची वेळ आहे, परंतु कुठला एकही कार्यकर्ता हल्ले नाही। गेले 15 दिवस सतत ते कार्यक्रम यशस्वी व्हावा प्रयत्न करतात, त्यांचा खूप आभार। त्याचप्रमाणे आपली शाखा अहोरात्र, मी आताच आमचे महेंद्र नागटे साहेब बोलले, आज कार्यक्रम यशस्वी होण्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हात कोणाचा असेल तर महेंद्र नागटे साहेबांचा असेल। ते कधीही बोलतात घाबरू नका, काही होते मी तुमच्या पाठीशी आहे, आपला कार्यक्रम यशस्वी झालाच पाहिजे आणि ते सतत शेवटपर्यंत पाठीशी असतात। त्याच्यामुळे भीतीचं काही कारणच वाटत नाही आणि हा कार्यक्रम यशस्वी केला जातो। धन्यवाद सगळ्यांचा। काही 9 वाजल्यापासूनच आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी सगळं बसून शोभायात्रा आहेत, सार्वजनिक पूजा आहेत, सगळीकडे आम्ही फिरत आहोत आमचे सन्मान्य खासदार अनिल देसाई यांच्यासोबत। आता पण या ठिकाणी आम्ही महेंद्र नागटे, अशोक वीर ही जी शाखा आमची आहे, या शाखेचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी सर्वच शिवसेनेचं जे आमचं कुटुंब आहे, मूळ शिवसेनेचं, ते या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी आलं आहे। आजही दिसेल की तुम्हाला जवळजवळ 3-1 हजार महिला या ठिकाणी आता रात्री 10:40 वाजले तरीसुद्धा उपस्थित आहेत। नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष हे चांगलं भरभराटीचं जावो, सगळ्यांच्या आरोग्यासाठीची मी प्रार्थना करतो। नक्कीच ही शाखा क्रमांक 155च्या वतीने गुढीपाडवा निमित्त, त्याचप्रमाणे शाखेचा 26वा वर्धापन दिन सोहळा निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कार्यक्रमासाठी शिवसैनिकांनी, सामान्य शिवसैनिकांनी बरीच मेहनत घेतलेली आहे। एक कुटुंबाप्रमाणे हे शाखेचं वाटचाल सुरुवात आहे आणि खरोखरच या वाटचालीमध्ये कोणतंही काम करताना सामान्य शिवसैनिकांना कधीच थकवा जाणत नाही। जोशमध्ये आणि त्याच उत्साहामध्ये जे जे कार्यक्रम या शाखेमध्ये संपन्न होतात, त्या कार्यक्रमामध्ये सामान्य शिवसैनिकापासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचाच मोलाचा वाटा असतो। आणि या मराठी नवीन वर्षानिमित्त मी सर्व शिवसैनिकांना, सर्व महाराष्ट्रीयवासियांना शुभेच्छा देऊ इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम देशबांधवांना, महाराष्ट्रातील आणि मुंबईतील सर्व मराठी बांधवांना, हिंदू धर्माच्या लोकांना आज गुढीपाडव्याच्या दिनानिमित्त शुभेच्छा देतो। आणि आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 155च्या आजच्या गुढीपाडव्याच्या सत्यनारायणाची पूजा व साईनाथ महाराजांची पूजा आणि महिलांसाठी लकी ड्रॉ असा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षी येत असतो आणि चांगल्या पद्धतीत या ठिकाणी कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमातून अनेक महिलांना काही ना काहीतरी मिळत असते, जसं लकी ड्रॉतून। आणि महिलाही त्या आशेने येतात का आपल्याला लकी ड्रॉमधून आपल्याला शाखेच्या वतीनं काहीतरी भेटणार, या शाखेच्या कार्यातून आनंद मिळणार, या हेतूने इथे येत असतात। म्हणून मी हा कार्यक्रम ज्या आयोजित केले, आमचे विधानसभा संघटक महेंद्र नागटे साहेब व शाखा प्रमुख अशोक वीरजी यांचं मनापासून धन्यवाद देतो। असेच कार्यक्रम आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित केलेले आहे, करत राहिले पाहिजे सर्वांनी। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही शाखा क्रमांक 155 आहे सुमननगर आणि इथं आदित्य साहेब आले होते। खूप लहान सर्वांच्या महिला मंडळाचा खूप जल्लोष होता आणि आदित्य साहेब पहिल्यांदा आले इथे आमच्या इथे। खूप आम्हाला खूप आनंद वाटते आणि असं वाटते की अंगात रक्त असं उसळलेलं आहे आपल्या। खूप भारी। आम्ही बघितलं सगळ्यांशी भेटत होते, सगळ्यांशी बोलत होते। हा, हे तर ना मुद्दा हेच आहे, सर्व लहान मुलांशी, महिलांशी, सर्वांशी भेटत होते, सर्वांना आपल्या जवळ बोलत होते, फोटो काढायचा, म्हणजे सर्वांची इच्छा चाहते किती होते, एकदम खूप माहोलच वेगळं होतं ते। आतापर्यंत 26 वर्ष हा गुढीपाडवा कार्यक्रम मस्त सुखात म्हणजे एकदम जल्लोषात होतो। 26 वर्ष आम्ही बघितलेलं आहे, 97 पासून आम्ही बघत आलेलो आहे, ते आतापर्यंत जल्लोषातच होतो गुढीपाडवा।
इथे 4 शाखा प्रमुख होऊन गेले, 4 शाखा प्रमुखांनी जल्लोष केला आणि याच्यात महेंद्र नाट्यचा भागाचा हिस्सा आहे. म्हणजे सर्व कार्य ते चांगले करतात. आता अशोक वीर साहेब याही बी 2 कार्यक्रम असे केले, पूर्ण चेंबूर विभागात त्यांचं नाव झालेलं आहे. आता आदित्य साहेब आले म्हणजे 1 नंबर आदित्य साहेब आल्याबद्दल. कारण आता सर्वही पहिलं आदित्य साहेब लहान मुलांना, महिलांना, सर्वांना आपल्याकडे जवळ बोलून सर्वांची विचारपूस करत आहेत. माझ्याबरोबर या फोटो काढा, मी तुमच्यासाठीच आहे, सर्व म्हणजे असं आदित्य साहेब सर्वांना सांगत होते. साहेब गेले 26 वर्ष झाले या शाखेचं उद्घाटन होऊन. गेल्या 26 वर्षापासून या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. या शाखेला त्यावेळेला पहिली म्हणजे ही जागा ज्या वेळेला अडवली त्यावेळेला म्हणजे जागा ज्या वेळेला आपण हे केली त्यावेळेला शाखाप्रमुख दामोदर शेरमकर म्हणून होते. त्याच्यानंतर शाखाप्रमुख नारायण म्हात्रे म्हणून 2nd नंबरला झाले. त्यांनी इथे वास्तू उभी केली आणि त्या वास्तूचं उभी केल्यानंतर दरवर्षी त्याचा वर्धापन दिन सोहळा साजरा करायला लागला आहे. त्याच्यानंतर नारायण म्हात्रेंच्या नंतर मी महेंद्र नागटे शाखाप्रमुख म्हणून त्यापदी आलो. त्या शाखाप्रमुखांनी ज्या वेळेला माझ्या हातात शाखेचा ताबा दिला त्यावेळेला त्यांनी मला एक शब्द दिला होता की बाबा शाखेचा वर्धापन दिन जो आहे तो मात्र कायमस्वरूपी तुम्ही करत जा. आणि मी पण त्यांना शब्द दिला होता जोपर्यंत मी शाखाप्रमुख आहे तोपर्यंत मी शाखेचा वर्धापन दिन करतच राहील. आणि त्याच्यानंतर माझ्या जागी संजय राठोड म्हणून आमचे शाखाप्रमुख झाले होते. त्यांनीसुद्धा ते शाखेचा वर्धापन दिन सोहळा चालू ठेवलेला आहे. त्यांच्यानंतर पुन्हा आपल्या इथे आमच्या इथे अशोक वीर म्हणून आमचे शाखाप्रमुख झाले आणि त्यांनीसुद्धा ती प्रथा चालू ठेवली. आज त्या प्रथेला कमीत कमी 26 वर्ष झालेले आहेत. या 26 वर्षात या शाखेचं नाव खूप चांगलं झालेलं आहे. ह्या शाखेत लोक काही सुख दुःख काहीही असेल, कोणाच्या पाण्याची समस्या असो, गटाराची असो, शौचालयाची असो, आणखी कोणतीही समस्या असो, कोणाची घरगुती भांडणं असो, काहीही असो, ते या शाखेत आलं जातं. आणि त्या शाखेचं नाव हा उज्ज्वल आहे. ही शाखा 24 तास उघडी असते. गेले 26 वर्ष या शाखेला लॉक लावलेला नाही आहे. लोकांसाठी 24 तास ती कार्यरत असते. आणि या शाखेमध्ये खूप कार्य करते. ह्या शाखेचा महिला वर्ग पण एवढा स्ट्रॉंग आहे की बस रे बस. आणि ह्या शाखेचे प्रत्येक कार्यकर्ता हा एका कुटुंबासारखा आहे आणि तो कुटुंब आमचा कायमस्वरूपी राहील अशी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. दरवर्षी या कार्यक्रमाला दिवसेंदिवस त्याला होप वाढतच असतो. आज माझ्या माहितीत हजारो लोक इथे होते, हजारो महिला होत्या आणि अक्षरशः तुम्ही बघितलं असेल संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजून गेलेले आहेत. तरी लोकांचा जो जोश आहे, जो होप आहे तो अजूनही खूप जोरात चालू आहे. आणि आम्ही आमचे शाखाप्रमुख आणि आम्ही सर्वजण आम्ही दरवर्षीच असे गुढीपाडवा आणि शिवजयंती पण आमची खूप जोरदार आमची शिवजयंती पण झाली. आज आमच्या या कार्यक्रमाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे खासदार अनिल देसाई साहेब हे सुद्धा इथं उपस्थित होते. आज खूप ते पण आल्यामुळे लोकांना मध्ये खूप आनंद वातावरण झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आमच्या इथे जो दररोज आजच्या तारखेमध्ये जे कार्यक्रम सध्या चाललेले लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, आभा कार्ड वगैरे, विश्राम कार्ड वगैरे, हे असे सर्व जे काय आहे, ज्येष्ठ नागरिक कार्ड, हे सर्व जे फाउंडेशन जो आम्हाला सहकार्य करतो त्याचे मेश्राम म्हणून जे हे आहेत ते पण आले होते. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की आमच्या पक्षाचे युवा नेते, युवा सेनेचे अध्यक्ष माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांनी सुद्धा आमच्या शाखेला उपस्थिती दिली. आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब जे आहेत त्यांनी वारंवार त्यांच्याकडे आणि सूरजजी चव्हाण जे आहेत यांनी पाठराखण करून कुठल्याही परिस्थितीत यावेळेला आम्ही आदित्य साहेबांना आमच्या शाखेची खूप मोठी इच्छा होती की आमच्या शाखेला आदित्य साहेबांचं पाय लागावं. आमच्या महिला मंडळांचं खूप इच्छा होती. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची सर्वांची एक इच्छा होती की आमचे आदित्य साहेब एकदा तरी आमच्या शाखेला भेट देतील आणि आम्हाला भेटतील. आणि आज योगायोगाने आमच्या इथे का उशिरा का होईना पण साहेबांनी आमच्या शाखेला उपस्थिती दिली. त्याबद्दल आम्ही शाखा क्रमांक 155 सर्वजण, सर्व शिवसैनिक, आमचे शाखाप्रमुख असो, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला, पुरुष, युवा सैनिक असो, सर्वजण
आज एवढ्या एक आनंदाचं वातावरण आहे. आज 12 वाजवायला आले तरी सुद्धा लोकांची जत्राच्या जत्रा दिसते, कारण की लाल डोंगरमध्ये चेंबूर विभागामध्ये आदित्य साहेब आलेले आहेत आणि लाल डोंगर या विभागामध्ये आज आदित्य साहेब आले आहेत. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला खरोखर आमचं रक्त सळसळतं आहे आणि आमची शाखा जी आहे नेहमी कार्यरत आहे आणि कार्यरत राहील. आमच्या शाखेतले हर एक कार्यकर्ता असं आहे की कधीही रात्री बेरात्री दिवसा ढवळ्या काही काम सांगा त्यांना, कुठलाही सांगा, तो त्याच्यानी नाही होत असेल तो एक आमचा शिवसैनिक असेल तो आमच्या गटप्रमुखाला सांगेल, गटप्रमुखाला सांगितल्यानंतर सुद्धा नाही होत तर गटप्रमुख आमचा उपशाखा प्रमुखाला सांगेल, उपशाखा प्रमुखांनी हातून नाही झालं तर तो शाखा प्रमुखांना सांगेल, शाखा प्रमुखांना नाही झालं तर उपविभाग प्रमुख आहेत, विधानसभा संघटक आहे. अशी ही फळी आहे आणि ती एकमेकांच्या त्या आमच्या कुटुंबाच्या हिशोबाने आम्ही हा कार्य करत राहतो आणि आम्ही कार्य करत राहू. येणारे महानगरपालिका आहे त्याच्यात आम्ही नक्कीच आमचा एक शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नगरसेवक निवडून देऊ एवढीच ग्वाही देतो आणि खूप खूप नूतन वर्षाच्या खूप सर्व रहिवाशांना मी शुभेच्छा देतो. हा वर्ष सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा, आरोग्यदायी, धनसंपत्ती असा सोन्याचा सोनेरी वर्ष सर्व रहिवाशांना व शिवसैनिकांना जाई एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.